तुमच्या समोर इथे एक पायथॉनचा कोड आहे. सिंपल मी काय केलंय, व्हाईल ट्रू लिहिलंय. व्हाईल ट्रूने काय होतं, हा लूप माझा इन्फायनाईट टाइम रन होईल, ट्रू आहे म्हणून. मग इथे मला काय करायचं, जोपर्यंत युजरला हवे तोपर्यंत आपण काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करत राहणार. युजरला एक आपण पर्टिक्युलर चॉईस देणार आहोत की बाबा जर तुला थांबायचं असेल किंवा हा लूप थांबवायचा असेल तर तू 1 प्रेस कर, बरोबर, किंवा तू 0 प्रेस कर, किंवा आपल्याला तुम्हाला जशी चॉईस पाहिजे, एस प्रेस कर, नो प्रेस कर, किंवा वाय प्रेस कर, एन प्रेस कर, तुम्हाला हवी तशी चॉईस तुम्ही एंड युजरला देऊ शकता त्या इन्फायनाईट लूप मधून बाहेर पडण्यासाठी. त्याला आपण म्हणतो कंडिशनल ब्रेक, बरोबर. आता इथे मी काय केलं, सिंपल या व्हाईल ट्रू लूप मध्ये पहिल्यांदा विचारलं एंटर फर्स्ट नंबर. युजर पहिला नंबर एंटर करेल ए मध्ये, दुसरा नंबर एंटर करेल बी मध्ये. त्याची आपण ऍडिशन परफॉर्म केली, सी मध्ये ठेवली आणि ऍडिशन ऑफ सी आपण प्रिंट केले. सिंपल कोड आहे. आता हे एकदा इनपुट दिले युजरनी, रन केलं. पण जर त्याला परत दुसरे 2 नंबर्स देऊन जर ऍडिशन परफॉर्म करायचे असेल तर मी त्याला पुढे विचारलंय, वुड यू लाईक टू डू अनदर ऑपरेशन. जर त्याला अजून एकदा ऍडिशन करायचे असेल दुसरे नंबर्स 2 यूज करून, तर त्याला मी सांगितलं प्रेस 1. नसेल करायची तर 0 प्रेस कर. जर युजरनी अदर दॅन 1 काही प्रेस केलं, म्हणजे 0 प्रेस केलं किंवा दुसरा कुठलाही नंबर प्रेस केला, तर मी इथं ब्रेक यूज करतोय. ब्रेक करतो म्हणजे काय, व्हाईल लूपच्या बाहेर पडतो. पण जर युजरने 1 प्रेस केला तर ही कंडिशन फॉल्स होईल. तर ही कंडिशन फॉल्स होईल, मी आतमध्ये जाणार नाही, ब्रेक होणार नाही. मी डायरेक्ट इथून मी परत या ट्रूला जाणार, व्हाईल ट्रू. परत माझा लूप इटरेट होईल, परत 2 नंबर घेईल, परत ऍडिशन, परत डिस्प्ले, परत तोच क्वेश्चन. जर कंटिन्यू करायचं तर 1 प्रेस कर, नसेल करायचं तर 0 प्रेस कर. तर हे चालत राहील. आणि अशा सिच्युएशन्स बऱ्याच ऍप्लिकेशन मध्ये येतात जिथे युजर डिसाइड करतो की त्याला कधी थांबायचंय, कधी पुढे जायचंय. तर इन्फायनाईट लूप्स हे नेहमी चुकूनच इन्फायनाईट टाइम्स एक्झिक्यूट होतात असं नसतं. काही सिनारिओज, काही ऍप्लिकेशन्स असे पण असतात.